तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मग आज आपण बनवणार आहोत जे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे चविष्ट पौष्टिक पालक बटाटा पराठा। हा पराठा तुम्ही डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग सुरू करूया आजची रेसिपी। चला मग इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। हे पालक धुवून चिरून घेतली आहे, 1 वाटी पालक घेतली आहे, साधारण 15 ते 20 पान घेतले, 4-5 बटाटे उकळून घेतले, हे गव्हाचं पीठ घेतलंय, हे कसुरी मेथी घेतली आहे, आमचूर पावडर, ह्याचा ठेचा बनवायचा आहे, अद्रक मिरची आणि जिऱ्याचं, बेसन आणि मीठ। चला मग आता सुरू करते। एक कढई घेतली आहे, गॅस चालू केलाय, त्यात थोडंसं तेल टाकायचं, एकदम किंचित तेल टाकायचं। हे पालक धुवून चिरून घेतलेली पालक त्यात टाकायची, पालक चांगली परतून घ्यायची, मग त्यात बाकीचं सगळं टाकायचं। पालक चांगली परतून घ्यायची, मग त्यात सगळे मसाले टाकायचे। हे बघा चांगली पालक परतून घेते। आता त्यात हे बनवलेला ठेचा टाकते, ठेचा बनवलेला, मीठ टाकते, आमचूर पावडर घेतलेला टाकते, कसुरी मेथी टाकते, हलवत परतत सगळं टाकत राहायचं। भाजी परतून घेतली ना मग ती व्यवस्थित लाटता येतं पराठा। आता त्यात मी अर्धी चमची हळद टाकते, धना जिरा पावडर टाकते अर्धी चमची, आणि बॉईल केलेले बटाटे टाकते। आणि शेवटी 2 चमचे बेसन टाकायचं। बेसनने काय होतं, बटाट्याचं आणि पालकचं जे पाणी असतं ना ते बेसन पीठ शोषून घेतं आणि मिश्रण सुक्क होतं, मग ते लाटताना फाटत नाही, त्रास नाही होत लाटताना। मग म्हणून बेसन, नाहीतर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता, दुसरं पीठ तुम्हाला पाहिजे ते टाकू शकता। बेसनने कसं तुम्ही बघू शकता, कसं तुम्हाला मी दाखवते कसं सुक्क पीठ झालं। हे बघा कशी भाजी झाली, एकदम सुक्की झाली, बेसनने सगळं पाणी शोषून घेतलंय आणि भाजी अशी सुक्की झाली। मग अशी भाजी आपल्याला पाहिजे। चला मग आता पीठ मळून घेते, भाजी थंड होईपर्यंत पीठ मळून घेते, मग लाटताना तुम्हाला मी दाखवते। हे बघा आपलं पीठ मळून झालंय, गव्हाचं पीठ, त्यात मीठ आणि थोडंसं तेल टाकून मळून घेतलंय। थोडं घट्टसर मळायचं म्हणजे पराठे करेपर्यंत ते नरम होईल। चला मग आता तुम्हाला मी पराठे लाटताना भेटते। आपण लाटून घेऊया, पहिले गोळे करून घ्यायचे, मग छोटीशी चपाती लाटायची। हे बघा अशी छोटीशी, आपण जसं पुरणपोळीला भरतो ना तसं सारण भरायचं। छोटीशी चपाती लाटायची आणि त्यात ते बनवलेली भाजी टाकायची, पालक आणि बटाट्याची भाजी बनवली आहे ती त्यात टाकायची, त्याला असं बंद करून घ्यायचं। आता आपण त्याला लाटून घ्यायचं, पातळ लाटायचं, जेवढं जमेल तेवढं, सगळं भाजी सगळीकडे पसरवायची, फिरवत सगळीकडे लाटायचं। भाजी बाहेर येऊ नये याची काळजी घ्यायची, हळूहळू
जास्त जोरात नाही लाटायचा, हळूहळू फिरवत फिरवत लाटायचं. हे बघा, अशी चपाती लाटून तयार झाली. आता त्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. तुम्हाला तूप तेल जे लावायचे ते लावून दोन्ही साईडने भाजून घ्यायचं चांगलं. मग आता भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पराठा कसा रेडी झालाय. मग गरमागरम पालक पराठा तयार आहे. तुम्ही दही, लोणचं, चहा सोबत तुम्ही सर्व करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी तर हे उत्तम पर्याय आहे, हेल्दी स्नॅक आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.